नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे सत्य आता मीराचा हात धरत ओढत तिला हॉलमध्ये घेऊन आलेला असतो. आता मात्र हॉलमध्ये येताच सत्य सर्वांना म्हणू लागतो, बास करा, बंद करा हे समद, हे लगीन होणार नाही. आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो. सर्वजण आपल्या जागेवरती उठून उभे राहतात. त्याच वेळेस निरूपा समोर येते आणि म्हणू लागते, ए पनोती, काय बोलायलास तू? बंद करा म्हणजे? तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो, हो, आपल्याकडे एक बाई अशी आहे जी वरवरनं असं दाखवत असते की ती किती काम करते, ती किती हुशार आहे, ती समद करायली. पण तसं नाही आहे बाप, आतमधनं तसं नाही आहे. ती बाई आपल्यापासून खूप काही लपवायली, खोटं बोलते आपल्यासमोर. आता मात्र इकडे स्टेजवरती बसलेली देविका घाबरते. तिला वाटतं की सत्याला माझ्याबद्दल काही समजलं की काय. अरे बापरे, म्हणजे आता लग्न होणार नाही. या भीतीने देविका मात्र खूपच घाबरून गेलेली असते. तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अरे सत्या, पण नेमकं झालंय तरी काय? तेव्हा लगेच आता त्याच वेळेस रवीही म्हणू लागतो, अरे दादा, काय झालंय नेमकं? तेव्हा लगेच आता इकडे पंकज म्हणू लागतो, अरे काही नाही झालं, त्याच्याकडे नका लक्ष देऊ, चला पटकन विधी पूर्ण करून घ्या बरं, मुहूर्त निघून जाईल. तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो, ए पुसक्या, तुला जरा जास्तच घाई झालेली दिसते लग्नाची. थांब थांब, थोड्या वेळ ना वाट बघ, इथे लग्न होणार नाही म्हणजे नाही. तेव्हा निरूपा म्हणू लागते, ए पनोती, काय बोलायलास रे तू? तेव्हा लगेच मीरा आता सत्याचा हात पकडते आणि सत्याला म्हणू लागते, जाऊ दे ना, कशाला भांडण करायची, द्या ना सोडून. तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो, नाही नाही, या बाईचा ना खरा चेहरा सगळ्यांना समजलाच पाहिजे. तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अरे पण सत्यजित झालंय काय? तेव्हा लगेच सत्या आता निरूपा मीराला लग्नात आल्यापासून किती काय काय बोललेली असते ते सगळं काही सगळ्यांना सांगू लागतो. कसं अक्षता टाकण्याच्या वेळेसही निरूपाने मीराचा हात पकडलेला असतो आणि तिला तिथनं बाजूला जायला सांगितलेलं असतं. आता निरूपा मीराला अपशकुनी, या घराला लागलेला कलंक आहे, असं खूप काही बोललेले असते. हे सगळं सत्याने आता आजी आणि सुधाकर भाऊंना सांगितलेलं असतं. आता मात्र त्या दोघांनाही निरूपाचा खूपच राग येतो. तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो, बघ बाप, धूमकेतूला अपशकुनी म्हणाली, असा काय अपशकुन केलाय? असं का म्हणते ती तिला? सांग ना निरूपा, अगं बोल ना, काय अपशकुन केलाय? घरातील सगळे कामं धूमकेतूच करते, तेव्हा नाही अपशकुन होत का? तिच्या हातचं जेवण तू गिळते, तेव्हा नाही तुला काय अपशकुन होत का? मग आजच का होतोय तुझ्या बबड्याच्या लग्नात अपशकुन? असं काय केलंय धूमकेतूने, सांग तरी आम्हाला. तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते, तू विसरलास का? जेव्हापासनं ही घरात आली ना, तेव्हापासनं तुझी गाडी जप्त झाली, विसरला का तू? तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो का, म्हणजे दारूची तस्करी धूमकेतूने केली होती असं म्हणायचंय का निरूपा तुला? आता मात्र लगेच निरूपा गप्प बसते. त्याच वेळेस रवी म्हणू लागतो, हे बघ आई, तू चुकीचं वागते, मी पण बघितलं, तू मीरावहिनीवरती सारखी ओरडत असते. अगं ती आपल्यासाठी किती जीव तोडून काम करत असते, पण तू तिच्याशी बरोबर नाही वागत. तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो, बघ बघ निरूपा, समद्यांना दिसायला या तू धूमकेतूशी कसं वागते ते. तेव्हा लगेच आता इथे निरूपाचं लक्ष मीराच्या आईकडे जातं आणि मीराच्या आईला लगेच निरूपा म्हणू लागते, झालं झालं तुमचं समाधान? हेच हवं होतं ना तुम्हाला? माझ्या बबड्याचं लग्न होऊच द्यायचं नव्हतं ना? झालं ना समाधान? तेव्हा लगेच आता मीराची आई हात जोडते आणि म्हणू लागते, नाही हो विहीनबाई, मी काय बी बोलले नाही त्यांना. खरं तर मी त्यांना म्हणत होते, इकडे येऊच नका. मीराही तेच सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण त्यांनी ऐकलंच नाही. तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, गप्प बसा, आधी नाटकं करायचे, मी काय बी बोलले नाही, मी काय बी म्हटले नाही, आणि नंतर पाठीमागनं सगळं सांगून टाकायचं, हो की नाही? असे म्हणून निरूपा आता मीराकडे रागाने बघू लागते. त्याच वेळेस आता लगेच सत्य म्हणू लागतं, ए निरूपा, हो तिकडे, आणि सासूला एक शब्द बी बोलायचा नाही, तिची यात काय बी चूक नाही. खरं तर त्या मला काय बी सांगत नव्हत्या आणि इकडे येण्यास नकार दिला होता, पण म्या सगळं काही खरं खरं काढून घेतलं आणि इकडे आलोय आता धूमकेतूला घेऊन, कारण तिचा अपमान झालाय. त्यामुळे तिचा अपमान हा सत्या खपवून घेऊ शकत नाही. तेव्हा लगेच आता देविका पंकजला म्हणू लागते, काय टाइमपास चाललाय पंकज हा? अरे मुहूर्त निघून चाललाय, आपलं लग्न कधी होणार?
सांग ना त्यांना बाजूला जायला. तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो, बरोबर बोलते देविका. त्याच वेळेस पंकज म्हणू लागतो, ए सत्या चल हो बाजूला. काय रे फालतू गोष्टीवरनं काहीतरी घेऊन बसलाय, चल हो बाजूला. तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते, मग काय तर इकडे मुहूर्त निघून चाललाय, जा. हो तिकडे पण होती. आता मात्र सत्या म्हणू लागतो, काय म्हणाला फुसक्या तू, फालतू गोष्ट, तुला हे सगळं फालतू वाटतंय का? अरे फुसक्या, तू पहिलं समजा विसरलाय का, पहिल्या लग्नाच्या वेळेस काय झालं होतं ते? आता मात्र देविका लगेच पंकजकडे बघू लागते. त्याच वेळेस लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात, सत्या शांत हो, हे बघ शांत हो बरं, आणि आता लग्न होऊ दे. तेव्हा सत्य म्हणू लागतो, नाही बाप, जोपर्यंत ही निरुपा धूमकेतूची माफी मागत नाही ना, तोपर्यंत मी हे लगीन होऊ देणार नाही. तेव्हा आजी म्हणू लागते, अरे सत्या काय बोलायलायस तू? तेव्हा सत्या म्हणू लागतो, मी अगदी बरोबर बोलायले, कारण धूमकेतूचा इथे अपमान झालाय सगळ्यांसमोर, त्यामुळे निरुपाने तिची माफी मागितलीच पाहिजे. पण मात्र निरुपा काही माफी मागायला तयारच नसते. तेव्हा लगेच आता इथे पंकज म्हणू लागतं, ए माफी मागवणाऱ्या तू कोण आहेस रे, चल हो बाजूला. आता आम्ही लग्न करणार म्हणजे करणार, कारण मी तयार आहे, देविका तयार आहे, गुरुजी इथे, त्यामुळे लग्न तर होणारच. तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते, हो बघते ना पनोती तू कसं माझ्या पंकजचं लग्न अडवतो ते. आता मात्र लगेच निरुपा म्हणू लागते, गुरुजी तुम्ही विधीला सुरुवात करा आणि लग्नाचा मुहूर्त निघून जाईल, सगळे काही विधी पूर्ण करा बरं. तेव्हा लगेच गुरुजी म्हणू लागतात, नाही नाही, घरात एवढे भांडणं चालू असताना लग्न होऊच शकत नाही. आता मात्र सर्वजण गुरुजीकडेच बघू लागतात. तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते, बघितलं, हे समदे ना या मीराची बाजू घ्यायली, म्हणून ना हे समद घडतंय, आणि यांना ना हेच हवंय, माझ्या बबड्याचं लग्न होऊच द्यायचं नाही, हो की नाही, असे म्हणून निरुपा आता मीराच्या आईकडे बघू लागते. तेव्हा सत्य म्हणू लागतं, हे निरुपा गप्प बैसा, सासूकडे बघून बोलायचं नाही, आणि धूमकेतूबद्दल तर एक शब्द अपशब्द मी ऐकून घेणार नाही म्हणजे नाही. आता मात्र लगेच सत्या खूप भडकलेला असतो. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, सत्या हे बघ शांत हो बरं. तेव्हा सत्य म्हणू लागतो, नाही बाप, जिथे अपमान झालाय ना तिथेच धूमकेतूला मान मिळायला हवा. असे म्हणून आता लगेच सत्य मी निरुपाला म्हणू लागतो, पटकन धूमकेतूची माफी माग. तेव्हा निरुपा म्हणू लागते, नाही मागणार मी. त्याच वेळेस आता इकडे पंकज लगेच मंगळसूत्र हातात घेतो आणि देविकाच्या गळ्यात घालायला जातो. त्याच वेळेस सत्या धावतच आता मीराचा हात ओढत घेऊन तिला स्टेजवरती नेतो आणि म्हणू लागतो, ए फुसक्या थांब जरा, एवढी काय घाई आहे, असे म्हणून सत्या लगेच त्याच्या हातातील मंगळसूत्र हिसकावून घेतो. आता मात्र देविका आणि पंकज सत्याकडेच बघू लागतात. निरुपा मात्र रागाने सत्याकडे बघत असते. त्याच वेळेस सुधाकर भाऊ आणि आजी म्हणू लागतात, अरे सत्या काय करतोय तू, असं नको करू. तेव्हा सत्या म्हणू लागतो, नाही, जोपर्यंत ही निरुपा धूमकेतूची माफी मागत नाही ना, तोपर्यंत मी हे लगीन होऊच देणार नाही. मग बघ बबड्याची मम्मा, तुला तुझ्या बबड्याचं लग्न होऊ द्यायचंय की नाही, कारण या घरात मोठ्या सुनेचा अपमान झालाय, आणि तुला जर तुझी दुसरी सून तुझ्या घरात हवी असेल ना, तर तुला या घरच्या मोठ्या सुनेचा मान ठेवावाच लागेल, तिची माफी मागावीच लागेल. आता मात्र लगेच पंकज म्हणू लागतो, हे सत्या चल हो बाजूला, पटकन मंगळसूत्र इकडे द्या. तेव्हा सत्य म्हणू लागतो, हे फुसक्या, सगळ्यांसमोर तुझं कांड सांगू का, तू नेमकं काय काय केले सांगू. आता मात्र पंकज गप्प बसतो. तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते, ए पनोती मंगळसूत्र द्या. तेव्हा सत्य म्हणू लागतो, नाही, धूमकेतूची माफी नाही मागायची ना निरुपा, मग ठीक आहे, मी मंगळसूत्र घेऊन चाललो. जोपर्यंत कोणी धूमकेतूची माफी मागायला तयार होत नाही, तोपर्यंत मी हे मंगळसूत्र घेऊन निघतो. असे म्हणून सत्या ते मंगळसूत्र घेऊन निघालेला असतो. त्याच वेळेस मीरा लगेच त्याचा हात पकडते आणि त्याला थांबवते आणि म्हणू लागते, काय करायले तुम्ही, अहो मंगळसूत्राची धमकी देताय तुम्ही. एका बाईसाठी मंगळसूत्र काय असतं याचं काही महत्त्व आहे की नाही तुम्हाला. आता मात्र सत्या धूमकेतूकडेच बघू लागतो. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, अहो मंगळसूत्र म्हणजे काय अनमोल असतंय बाईसाठी, हे नाही समजणार तुम्हाला, कारण आज मी इथे तुमच्यासमोर उभी आहे ना, ती फक्त या मंगळसूत्रामुळेच, आणि तुम्ही आज सगळ्यांसमोर माझ्यासाठी भांडायलेत, माझी बाजू घ्यायलेत, ते फक्त का बरं माहिती आहे, तुम्ही हे जे काही मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातले ना त्यामुळे. आणि हो, हे सगळं कसं होतंय माहिती आहे, कारण या मंगळसूत्राच्या धाग्यामध्ये आपण दोघे बांधले गेलेलो आहोत, त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी एवढं समद करायलेत, पण तुम्ही असं मंगळसूत्राची धमकी नाही देऊ शकत.
एका बाईला आपला नवरा जेवढा प्रिय असतो ना, तेवढंच आपल्या गळ्यातील मंगळसूत्रही प्रिय असतं. कारण ते आपल्या नवऱ्याने पहिला दागिना म्हणून आपल्या गळ्यात घातलेलं असतं आणि त्याला आपण आयुष्यभर जपत असतो. त्यामुळे मला नाही आवडला माझ्या मंगळसूत्राने असं दुसरं कोणाचं तरी मंगळसूत्र हिसकावून घ्यायचं आणि त्यासाठी धमकी द्यायची. नाही नाही, हे मला नाही पटणार. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, अगं धूमकेतू, पण हे सगळं मी तुझ्यासाठीच करतोय ना, तुझा अपमान झालाय ना, त्यासाठीच करतो ना. तेव्हा मीरा म्हणू लागते, मला तर त्याचं कौतुक वाटायले, कारण समद्यांसमोर तुम्ही माझी बाजू घेतली, माझ्यासाठी भांडायले तुम्ही. मला खरंच खूप कौतुक वाटायले. पण एका मंगळसूत्राची धमकी देऊन तुम्ही असं लग्न नका थांबवू. हे लग्न व्हायलाच पाहिजे. आता मात्र सुधाकर भाऊ, आजी सर्वजण मीराकडे बघू लागतात. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, अगं निरुपा, बघ बघ, तू मीराला एवढे बोल लावले, एवढा अपमान केला तिचा, पण तरीही तिने सत्याला थांबवलंय आणि हे लग्न व्हायला पाहिजे असे सांगू राहिले. अगं शिक तिच्याकडनं काहीतरी. त्याच वेळेस सुधाकर भाऊ म्हणू लागतात, सत्यजित, दे बरं ते मंगळसूत्र, मीरा म्हणते ना, आणि ये इकडे पटकन खाली. तेव्हा सत्य म्हणू लागतो, ठीक आहे, असे म्हणून ते मंगळसूत्र बाबड्याच्या हातात देतो आणि आता सत्य म्हणू लागतो, बरं मग ठीक आहे बाप, ज्या ठिकाणी धूमकेतूला मान नाही ना, त्या ठिकाणी आपण बी थांबणार नाही. चल धूमकेतू, असे म्हणून सत्या लगेच मीराचा हात पकडतो आणि ओढत तिला घेऊन तिथनं निघालेला असतो. त्याच वेळेस आजी म्हणू लागते, थांब सत्या, तू कुठे बी जायचं नाही. तेव्हा सत्य म्हणू लागतो, नाही आजी, ज्या ठिकाणी माझ्या बायकोला मान नाही त्या ठिकाणी मी थांबू शकत नाही, मला तिथे थांबायचंच नाही. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, अपमान झाला म्हणून सत्य असं निघून जायचं नाही, उलट मान मिळून तिथेच हक्काने थांबवायचं आणि हक्काने मानाने मिरवायचं. आता मात्र लगेच आजी निरुपाला म्हणू लागते, निरुपा, तू मीराचा सर्वांसमोर अपमान केला, तिच्या घरच्यांचा सर्वांसमोर अपमान केला, पण आता तू सर्वांसमोर मीराला मान देणार. गुरुजी, इथनं पुढं जे काही विधी होणार आहेत ते समदे मीराच्या हस्ते होतील. आता मात्र लगेच निरुपा म्हणू लागते, काय, मीराच्या हस्ते कशाला, इथे मी आहे ना, मी माझ्या बबड्याच्या लग्नाचे विधी पूर्ण करू शकते, ती मीरा कशाला. तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ निरुपावरती ओरडतात आणि म्हणू लागतात, निरुपा गप्प बैस, उगं लोकांसमोर तमाशा करू नगस. इथनं पुढं आजीने सांगितलंय तसंच घडणार आहे, त्यात काय बी बदल होणार नाही. समदे काही विधी मीराच्या हस्तेच होणार. आता मात्र लगेच सुधाकर भाऊ गुरुजींना म्हणू लागतात, गुरुजी, जे काही विधी असतील ते मीराला सांगा तुम्ही. तेव्हा लगेच गुरुजी म्हणू लागतात, चला पटकन, मीरा, नवरा नवरीची गाठ बांधायची, चल बरं पटकन, ए वरती. आता मीरा लगेच वरती जाते. निरुपाला मात्र खूपच राग येतो. ती काही म्हणणार तेच पार्वती म्हणू लागते, अगं निरू, कशाला भांड्याला भांडं लावायली, अगं मुहूर्ताची वेळ निघून चालली, लग्न होणं महत्त्वाचं आहे की नाही. आता मात्र निरुपा गप्प बसलेली असते. सत्याला मात्र खूपच आनंद होतो, कारण धूमकेतूला आता सगळ्यांसमोर मान मिळालेला असतो. तेव्हा लगेच मीरा स्टेजवरती जाते आणि पंकज आणि देविकाची गाठ बांधू लागते. त्याच वेळेस गुरुजी आता त्या दोघांनाही सगळे विधी पूर्ण करण्यास सांगत असतात. तरी ते मीरा तिथे स्टेजवरती उभी राहून गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सर्व काही करत असते. त्याच वेळेस मीरा आता सत्याकडे बघून हसू लागते, कारण आज सत्याने सगळ्यांसमोर मीराची बाजू घेऊन तिला तिचा मान मिळवून दिलेला असतो. निरुपाला मात्र खूपच राग येतो. तर इकडे मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आता लग्न होऊन देविका घरी आलेली असते. आता मात्र देविकाचा गृहप्रवेश होणार असतो. त्याच वेळेस आजी म्हणू लागते, आता देविकाचं औक्षण मीरा करणार. तेव्हा निरुपा म्हणू लागते, नाही, या मीराच्या औक्षणाची आम्हाला गरज नाही, मी माझ्या सुनेचं औक्षण करून तिला घरात घेणार. तेव्हा आजी म्हणू लागते, नाही निरुपा, तू विसरलीस का, मीरा या घरची मोठी सून आहे आणि तिला तिचा मान मिळायलाच हवा. असे म्हणून आता आजी लगेच मीराला देविकाचं औक्षण करायला सांगते. आता मात्र निरुपाचा खूपच जळफळाट होतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.